प्रत्युष 11 चिखले संघ तर एका बाजूला तांबडमाल. दोन सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये कामेश वलबी तर एका बाजूला पंकज दिवे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं त्या ठिकाणी निलेश या गोलंदाजी मार्क वरती. यस, इथून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. गोलंदाज निलेश हाडाल तर एका बाजूला स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर पंकज दिवे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिला कामेश वलवी. हे दोन सलामीर बॅटल आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी मॅच त्या ठिकाणी एका बाजूला तांबडमाल संघ तर एका बाजूला प्रत्युष 11 चिखले संघ. शुभेच्छा. लेस ग्रीन सिग्नल आलाय पंचांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती निलेश हाडाल. पहिलाच बॉल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. बॅकवर्ड शॉट लेगला. चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखापार चौकार. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक 4 या खड्यावरती जाऊन पोचले. खातं पण झालंय त्या ठिकाणी प्रत्युष 11 चिखले संघाचं काय जबरदस्त सुरुवात या चौकाराने त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाज त्या ठिकाणी निलेश हाडाल. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी निलेश हाडाल. या गोलंदाजाने पंकज दिबेला पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. चौकार आल्यानंतर एक तेरी तो एक मेरी हे दर्शवत असतात. यावेळी कोलबा लांब जाईन. इथून इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय सीमा रेखापार चौकार. 4. आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. जबरदस्त चौकार आलाय पंकज दिवेच्या बॅट मधून. निलेश आहे बॉलिंग ट्रॅक वरती. निलेश हाडाल तर एका बाजूला पंकज दिवे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा यावेळी लिडिंग एज राहिली गेली. फलंदाज बाद होताना पंकज दिवे. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना पंकज दिवे. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. तुषार भरप आलाय. नो बॅटल मैदानाच्या आतमध्ये. इथून पंकज दिवेला परतावा लागला. निलेश हाडाल या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली. कुठेतरी कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथून पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी लावून अपील आहे पंचांकडे. पण इथून मात्र नक्कीच पंच दर्शवताना पोपिंग क्रीज वरती सेफ आहे. इथून लेग बाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावडे आपण पाहिला तर 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 9 रन ऑन दी बोर्ड. 9 धावा. कामेश वलबी स्ट्राईक एंडला आलाय.
फलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. रिव्हर्सचा टेम होता असफल झालाय. डॉट बॉल. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक गडेच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना प्रत्युष 11 चिखले संघ. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. निलगज या लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाज या ठिकाणी मुकेश वांगाड बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिला षटक आपण पाहिला निलेशने चांगला हाताळला गेला. इथून मुकेश वांगाडला प्रमोट केला गेला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तर एका बाजूला आपण पाहिलं तुषार तर एका बाजूला कामेश. हे दोन बॅटल आहे. तुषार स्ट्राईक केला आहे. पहिलाच बॉल असेल. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण की इथून तुषार बर्फला पूर्णपणे थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज त्या ठिकाणी मुकेश रिंजड. मोठा प्रहार केलाय. उडवलाय जरूर. फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना तुषार बर्फ बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी काढत होत असताना बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन. नवीन फलंदाज झाला विनय उंबरसाडा. काय जबरदस्त मुकेश वांगाडने गोलंदाजी हाताळली. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिलं षटक आपण पाहिलं. 9 धावा खर्च केला होता. इथून दुसरे षटक आहे प्रगती पथावर. काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना मुकेश वांगाड पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. तत्पूर्वी एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक 10 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 10 रन ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. ट्रम लाईनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वर तयार होईल. अतिरिक्त दाबाने धावफलक आपण पाहिला 11 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश वांगड. मोठा प्रहार केलाय. उडवलाय. मिस्टर स्ट्रोक झालाय. इथून तू मे मध्ये नक्कीच हा झेल धरतीला दान केला जातोय. कॉलिंग व्यवस्थित नव्हती आणि त्याच कारणास्तव मात्र या 2 धाबा नशिबाचा. आणि या 2 धाब्याने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 13 याकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धाबा धावफलकावरती. इथून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. धावफलक 13 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली संधी निर्माण केली होती पण त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. काही जबरदस्त बिग बॅटल बिग मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जो संघ विजयी होईल थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केलेल्या संघाला ऑल इंडिया आदिवासी पॅकर तुम्हाला अलाउड आहेत या स्पर्धेमध्ये. फायनल डेच्या दिवशी इथून सुपर 8 मध्ये जो प्रवेश करेल ऑल इंडिया 2 आयकॉन
हे अलाउड आहेत या स्पर्धेसाठी आदिवासी समाजाचे. ही नोंद असू द्या. गोलंदाज आपण पाहिला मुकेश वांगड, चांगली संधी केली होती निर्माण. यावेळी बेस्टम स्ट्रोक राहायला गेलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस, एक धावेने मात्र धावफलक पुढे जाऊन सरसाबेल धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 याकड्यावरती 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाची समाप्ती करी धावफलक 15 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज या ठिकाणी गौरव आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज पुन्हा एकदा गौरव बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ट्रम लाईनच्या थोडासा बाहेर हाताळला गेलाय. यस, व्हाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. धावफलक थोडस शांत राहिलं गेलं. इथून फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून थोडस थांबवलं गेलं. विनय उंबरसाडा आहे स्ट्राईक घेतला. यावेळी काय जबरदस्त वेगावरती स्वार. याही वेळेस व्हाईट बॉल. इथून बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट हाताळलेत. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून तिसरं षटक आहे. सुरुवात कुठेतरी खराब चेंडूने हाताळली गेली. यावेळेस फुल टच बॉल इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. अचूकरित्या फेके परत एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकडे धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गौरव. रिव्हर्सचा डेम काय जबरदस्त. फक्त चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचं कार्य केलं गेलं आणि त्याच कारणास्तव चेंडू सरळ येईल. सीमा रेखापार चौकार 4. चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 रन. यावेळेस स्विचेट करण्याचा प्रयत्न सफल झालाय. नो चेंडू. यस, ओके. इथून डॉट बॉल आलाय आणि एक धाब त्या ठिकाणी आपण पाहिला. डॉट बॉल 22 आकड्यावरती स्थिर आहे. गौरव चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस काही जबरदस्त कुलरलेनचा चेंडू हाताळला. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला गेला. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतील. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला गौरव, तर एका बाजूला कामेश वल्वे.
आणि नक्कीच या ठिकाणी आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. नक्कीच 2 धाबा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च झाल्या. हा झेल जर परिपूर्ण झाला असता तर नक्कीच एक मोठा गडी गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं असतं गोलंदाज गौरवला. शेवटचा आणि अंतिम चेंडूचे यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताला डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. इथून वेगावरती स्वार झालाय. इथून डॉट बॉल. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीस धावफलक आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 26 रन ऑन द बोर्ड, 26 धावा. गोलंदाज आपण पाहिलं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी दिलीप सुतार, 1.5 ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. पहिलाच बॉल लोवर फील्ड जाताना त्याच्यावरती हल्ला बॉल चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेखा पार. षटकार 6 आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड, 32 धावा धावफलकावरती. यावेळी सोडवलाय जरूर बॅक टू बॅक. दुसरा आलाय षटकार विनय उंबरसाडेच्या बॅट मधून सरळ लॉप केलाय चेंडूला. आलाय सीमा रेखा पार. षटकार. इथून आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर दिलीप सुतार या गोलंदाजाने पलटवार केला गेलाय. फलंदाज आपण पाहिला विनय उंबरसाडा. यावेळी सोडवलाय. काय जबरदस्त चेंडू, बराच काळ भेद आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना बिग विकेट डाऊन. विनय उंबरसाडा बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी दिलीप सुतार. 4 चेंडूचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. शेवटचे आणि अंतिम 2 शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज यावेळेस पळवलाय चेंडूला. यस सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना हेमंतला परतावा लागेल. गोलंदाज या ठिकाणी चांगले गोलंदाज हाताळतोय दिलीप सुतार. मेहुल निमला आलाय नो मॅन बॅटर.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडू खाली आले. इथून प्रथम पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी प्रत्युष 11 चिखले संघाने अडतीस धाबा जमवला गेला आणि 39 धाबांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलं. इथून नक्कीच हे क्षणचित्र कैद करत असताना आमचं कॉम्बॉक्स कडे कॅमेरामॅन तुषार कुर्ले टीके जास्तीत जास्त या नावाने प्रसिद्धी मिळाली. एक सुंदर क्षणचित्र कैद करत असताना दोन सलामीर बॅटल त्या ठिकाणी. एका बाजूला आपण पाहिला तर दिनेश सुतार यावेळी सोडवलाय. पहिलाच बॉल आउट ऑफ द पार, नो लुक शॉट मध्ये चेंडूला सरळ मुकेश वांगडच्या बॅट मधून आलाय सीमा रेखा पार. षटकार. सुदेश आलाय, मुकेशच्या बॅट मधून षटकार आलाय. सुदेश वरती अल्ला बोल केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार मुकेश वांगडच्या बॅट मधून. यावेळेस काय जबरदस्त इनटू द गॅप मध्ये बॅकवर्ड शॉट लागला, क्लिअर करणारा
आलाय आणखी एक सी मारे खबर चौकार. इथून काही जबरदस्त या ठिकाणी प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता आणि त्या चेंडूवर देखील हल्ला बोल करण्याचा प्रयत्न राहिला होता मुकेश वांगड या फलंदाजाचा. नक्कीच कौतुक करेन मुकेश वांगडचं, जिथून कुठेतरी चेंडू बाहेर होता त्याच्यावरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न राहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सुदेश. यावेळी सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न, रिटायर सर्कलला चांगला क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र DRS तडंप्यार. OUT आउट. फलंदाज बाद. गोलंदाज यावेळेस मात्र चांगला इंटू द गॅप मध्ये एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 आकड्यावरती 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धावा. यावेळेस मात्र नक्कीच चांगला शॉट सिलेक्शन होतं, तितकंच चांगला मेहुल लिमला त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धावा. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 26 धावेची गरज असेल तांबडमाल संघाला. 18 गेंदेसे 26 रनों की दरकार. आणि अचूक लेखाजोखा आजच्या दिवसामध्ये आमच्या गुणलेखकाच्या भूमिकामध्ये जोडले गेले राहुल पठारी, ब्रँडोप बंदाटे आणि सध्या कार्यरत असलेले हॉटेल मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज नक्कीच वेळात वेळ काढून त्या या ठिकाणी आमचे टेक्निशियन देखील आहेत ते, आणि नक्कीच त्यांचं देखील सप्तसुमनाने मी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करेन आणि त्यांच्या कार्याला सलाम करेन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विनय आलाय. विनय उंबरसाडा बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला दिनेश स्ट्राईक एंडला. यावेळेस पहिलाच बॉल, काय जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. वेगावरती स्वार. इथून 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेनं धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन दी बोर्ड, 14 धावा. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक धाव महत्वाची असेल. इथून कुठेतरी मुकेश वांगडला परतावा लागला. इथून सॅक्रिफाईस धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि ती कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक.
यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू आखो टप्प्याची लेंथ लाईन डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. काही जबरदस्त चेंडू हाताळला वेगावरती स्वार आहे. अगदी द्रुत गतीचा गोलंदाज पाहायला मिळतोय त्या ठिकाणी विनय उंबरसाडा. इथून प्रत्येक डॉट बॉल थोडासा सोन्याच्या किमतीतला गणला जाईल. हे आहे वेलेज डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र बॅक टू बॅक आपण पाहिला तर 3 चेंडू डॉट. इथून येणारे चेंडू असतील 15 आणि 25 धाब्याची गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. या आहे वेलेस. काय जबरदस्त. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 14 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 14 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाला अजूनही सूर सापडत नाही. कारण की विजय सुतार त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना. कारण की प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. कारण की महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर परतीचा प्रवास करावा लागेल. कारण की या स्पर्धेची 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळतोय विनय उंबरसाडा. 14 चेंडू 25 ची गरज असेल. विजय सुतार हा फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी सोडवलाय जरूर चेंडूला. मिस्टम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून एक गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना विजय सुतार बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज झालाय प्रदीप. गोलंदाज विनय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 13 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 13 चेंडू आणि 25 धावीची आवश्यकता असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न लिडिंगेच्या त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण तुषार भरपच्या माध्यमातून इथून एक धाव परिपूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 एकडावरती. इथून येणारी चेंडू असतील 12 आणि 24 धावेची गरज असेल. 12 चेंडू 24 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून 12 चेंडू आणि 24 ची गरज असेल. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी पंकज दिबे. बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं प्रदीप. इथून 12 चेंडू आणि 24 ची गरज असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथून झेल मात्र धरतीला दान केला जातो. एक धाव मिळाली. दुसरी धावीचा प्रयत्न. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 11 चेंडू आणि 23 ची गरज असेल. 11 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून नक्कीच संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. पण फलंदाज त्या ठिकाणी सेफ पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकी झाली. 11 चेंडू आणि 23 ची गरज असेल. रिव्हर्स अटेम्प्ट झालाय. फटका फसलाय त्या ठिकाणी. एक सोपा झेल आणि फलंदाज दिनेश सुतार ठरलाय फेल.
इथून 10 चेंडू आणि 23 गरज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश आलाय. जयेश डगला लेफ्ट हँड बॅटल. इथून 10 चेंडू 23 गरज आहे. दहा चेंडू आणि 23 गरज. चला थोडीशी घाई करा प्लीज. स्पीडअप करा मित्रांनो. दहा चेंडू 23 गरज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. 10 चेंडू 23 गरज. यावेळेस बोलावलाय चेंडूला. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी. इथून 10 चेंडू 22 गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावेची गरज. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथून 9 चेंडू आणि 22 गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल थोडासा महत्वाचा असेल. पंकज दिबे आहे त्या बाजूला. आपण पाहिलं प्रत्युष 11 चिखले संघ आहे तर एका बाजूला श्री गणेश कृपा तांबडमाल. या संघादरम्यान शेवटचा आणि अंतिम सामना क्वालिफाय मॅच. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेस वळवले चेंडूला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथून येणारे चेंडू असतील 8 आणि 22 धाबेची गरज आहे. 8 चेंडू 22 धाबा हे सामन्याचं समीकरण. यावेळेस स्कॉट अँड बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना यस जयेश त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज गौरव आलाय त्या ठिकाणी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. इथून येणारे चेंडू आपण पाहिले 7 आणि 22 धावेची गरज असेल. 7 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सात चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस वळवलंय चेंडूला. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली समाप्ती. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 22 धावेची गरज असेल. 6 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सहा चेंडू 22 ची गरज. मेहुल लिमला आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकरला पण पाहिला प्रदीप. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाज पहिलाच बॉल. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल. इथून 5 चेंडू आणि 22 ची गरज असेल. 5 चेंडू आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळी सोडवलाय जरूर. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळ भेट आहे. यस गुड जस्ट विकेट टेक आणि फलंदाज बाद होताना प्रदीप बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून 4 चेंडू आणि 22 ची गरज असेल. नवीन फलंदाज राजेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून 4 मोठे फटके मारावे लागतील. 4 चेंडू 22 ची गरज आहे.
यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथून 3 चेंडू आणि 21 ची गरज असेल. 3 चेंडू 21 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून 2 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस सोडवलाय जरूर. इथून 1 बाउन्स क्लिअर करेल. सी बारे खवार चौकार. पण इथून विजयश्री संपादित करत असताना अभिनंदन. प्रत्युष 11 चिखले संघ क्वालिफाय संघ ठरतोय. थेट सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. इथून तांबडमाल संघ तुमचं देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचे देखील या ठिकाणी आभार. इथून आजचा या रजनी मात्र इथून समाप्त होते. तत्पूर्वी आम्ही घेतोय रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र.